पॉडकास्ट वेगळा होता. प्रश्न पण म्हणजे नॉर्मल नव्हते, जे नेहमी विचारले जातात. खूप वेगळे प्रश्न, कारण तू खूप आधीपासून ओळखतोस आणि तुला कारखान्या इन अँड आउट माहिती. त्यावेळेला जास्त कोऑर्डिनेशन माझं मंडळाशी नव्हतं. कारण का अ, त्यावेळेला सिद्धेश सगळं हँडल करत होता. तो असेपर्यंत तोच सगळं हँडल करत होता. माझं मानसिक गडबड चालू हं, होती त्यावेळेला. करायचं, काय करायचं, कुठे गणपती पण त्यावेळेला डिसिजन मागीमध्ये तर ऑलरेडी 6 फुटाचे वगैरे गणपती होते. बरोबर. म्हणजे सिद्धेश होता तेव्हा मी खूप रिलीफमध्ये होते ॲक्चुअली. ज्यावेळेला श्री माझ्याकडे अप्रोच झाले पुन्हा एकदा, त्यावेळेला एकच होतं त्यांना तो चेहरा. हां. नाही, मी सेकंड ऑप्शन मी नेहमी ठेवते. कारण मला ना जे अनुभव आले ते खूप भयंकर आहे. नमस्कार, जय गणेश. मी योगेश चंदनकर, ट्रॅव्हल विथ योगेश चंदनकर व मुंबई गणपती प्रस्तुत गप्पाच्या मागीच्या सेगमेंटमध्ये तुमचं स्वागत आहे. 2026 उजाडले आहेत आणि पहिलाच पॉडकास्ट 2026ला येतोय, तो 2025ला जो सगळ्यात जास्त हिट झालेला पॉडकास्ट असा पुन्हा एकदा आपण स्वागत करूया ताईचं. ताई नमस्कार. नमस्कार. गेल्या वर्षीचा पॉडकास्ट भरपूर हिट झाला. म्हणजे हो. पहिला माझ्या ह्याच्यावर पहिला पॉडकास्ट जो 1,00,000 व्ह्यूज पार गेलेला. हं. मला भरपूर जण बोललेले, पण तू काहीही प्रश्न विचारतोय. मला एक सांगा, की तुमचं रिएक्शन त्यावेळेचं काय होतं त्या पॉडकास्टच्या? नाही, पॉडकास्ट वेगळा होता. प्रश्न पण म्हणजे नॉर्मल नव्हते, जे नेहमी विचारले जातात. खूप वेगळे प्रश्न, कारण तू खूप आधीपासून ओळखतोस आणि तुला कारखान्या इन अँड आउट माहिती आहे, स्ट्रगल माहिती आहे. तर ते परफेक्ट तुझे प्रश्न होते, जे काही विचारलेस. मग आता गोड खायचं की तिखट? दोन्ही. जरा पहिलं गोडच खाऊया आपण. हां. एक विजय खातून नंतर अचानक ते हे सगळं आलं, जे आपण आधी हे केलेलं. पण हं. मागीचं कसं होतं माहिती आहे? भाद्रपदला ते तेवढे बोलतात ना, ती स्पेस फिल करायची होती त्या इथे. हं, हं. मागेला काहीतरी वेगळं दाखवायचं असतं. हां. म्हणजे सीझनला तरी ती थोडीफार हे झाली तरी ते दिसून नाही येत. हं, मागेला तसं नसतं. मागेला 100% आपल्याला काम बरोबरच दाखवायला लागतं. हं. मागील बोलतात ना, आता कृणाल पाटील आपण ओळखतो ते मागीमुळे हां. इच्छापूर्ती जी केली तसं. हां, हां. तर आता तुमचा तो मागीचा प्रवास कसा होता? कारण त्यावेळेला पहिलंच कांदिवलीच्या श्रीसारखं एक मोठं मंडळ होतं तुमच्याकडे. हां. तो मला सांगा ना, की त्यावेळेचे कोऑर्डिनेशन्स कसे होते? त्यावेळेला जास्त कोऑर्डिनेशन माझं मंडळाशी नव्हतं. कारण का अ, त्यावेळेला सिद्धेश सगळं हं. हँडल करत होता. तो असेपर्यंत तोच सगळं हँडल करत होता. मागी असेल, भाद्रपद असेल. त्यामुळे माझं ते जितकं इंटरॅक्शन आता मी पर्सनली मंडळाशी करते, तितकं त्यावेळेला नव्हतं. तेव्हा मंडळ पण आपली तिथे गोडाऊनमध्येच आपण लालबागमध्ये हो. मूर्त्या करायचो. बुंदवलीची होती, त्यानंतर तिळकुंद होतं आपल्याकडे. 6-6 फुटाची त्यावेळेला मूर्ती असायच्या आणि मग नंतर कांदिवली श्री तर होतंच आणि काही वर्षांपूर्वी म्हणजे मला वाटतं सिद्धेश असताना मग तो सोडून त्याचं वेगळं स्थापन करण्यापूर्वी इच्छापूर्ती आपण केला होता. डोंबिवलीच्या हां, इच्छापुरते. हां. डोंबिवलीचा इच्छापूर्ती. पुढचा माझा तोच प्रश्न होता, की ज्यावेळेला ते कलागंध त्याचं झालं, हां. तुमचं स्टुडिओ हे होतं. हं. त्याच्यानंतर श्री हा कलागंधमध्ये गेला त्यावेळेला हो, हो. आणि डोंबिवली तुमच्याकडे होता. त्यावेळेला कोविडमध्ये मला आठवतंय एक जास्वंदाच्या ह्याच्यावर तुम्ही मूर्ती केलेली. हां. बॅलन्सिंग होती. सुंदर मूर्ती झालेली हो, ती. हो, हो. असं करा, की तो कन्सेप्ट ती कशी काय सुचलेली तुम्हाला? त्यावेळेला नंतर आता जसं तुमचंही पहिलंच वर्ष मंडळावर कोऑर्डिनेशनचं आली. हो, हो. तो सगळा प्रवास सांगा ना मला? मागीमध्ये कसं त्यावेळेला तो डोंबिवलीचाच होता वाटतं गणपती हं. मला वाटतं. हो, हां, आणि जास्वंदावरती स्केच त्यांच्याकडूनच आलेली. मला वाटतं लहानेंनी ती स्केच हो. केली होती आणि लॉकडाऊनमध्ये फारसा उत्साह नव्हता. काय खूपच मानसिक गडबड चालू हं. होती त्यावेळेला. करायचं, काय करायचं, कुठे गणपती पण त्यावेळेला डिसिजन मागीमध्ये तर ऑलरेडी 6 फुटाचे वगैरे गणपती होते. बरोबर. त्यामुळे लोकं मग खूपच लहान गणपती पण बऱ्याच मंडळांनी बसवले. म्हणजे जे आपल्याकडे नव्हते, पण त्यांचे डिसिजन्स असे तयार झाले होते त्यावेळेला. आणि तोही गणपती इच्छापूर्ती मंडळाचा असल्यामुळे तोही गणपती चांगलाच झाला आणि एकच आपण मला वाटतं तो केला. हो. तेवढं फारसं आता आठवत नाही, पण तोच एक गणपती मी केला हं. होता. आणि त्याच्यानंतर दुसऱ्या वर्षी कुठल्या वर्षी होता तो गणपती डोंबिवलीचा? 21 ला. 21ला हां. हां. आणि मग 22ला मला वाटतं 22ला पण मी इच्छापूर्ती त्यांचा तिकडे केला, हं. जागेवरती. बरोबर. हां, आणि नंतर 23ला मी हा केला डोंबिवलीचा मोरया. बहुतेक डोंबिवलीचाच मोरया केला. त्यांच्या समोरचंच मंडळ आहे ते हो. जवळचं. तो केला, तो पृथ्वीवरचा गणपती. आणि मग 23ला माझ्याकडे श्री आला आणि श्रीसाठी सुरुवात केली. 24 हां, हां. 23 नाही, हां, 24, 24 24, ला. हो. 24ला. 24, 25 आणि आता हे 26 म्हणजे 26 ला. मला वाटतं 3 वर्ष आता ही
पण आता मी होते. जसं श्रीचं बघितलं म्हणजे दोन्ही हे सांगतो म्हणजे हा त्यावेळेस आणि कोविड पास्ट कोविड आणि कोविडच्या नंतर म्हणजे जो खालचा जो पोर्शन असायचा म्हणजे आता 2 वर्ष बघितलं आपण एक सिंह किंवा एक एनिमल्स खालती देत आहेत हा आणि ह्याच्या आधी बघितलं तर ते खूरवर जास्त हे असायचं म्हणजे हा आता वेगळं करायसारखं कसं आहे वाटलं तुम्हाला? कसं कॉन्सेप्ट जे आहे ना हे पहिल्यापासून मंडळाकडूनच येतं. म्हणजे श्रीचं जे कॉन्सेप्ट आहे हे मंडळाकडूनच येतं. आता यावेळेला मला वाटतं गेली 3 वर्ष जेव्हापासून मी करते, नचिकेत त्यांचं ड्रॉइंग करतो त्याच्याकडनं हे कॉन्सेप्ट येत असतात. मंडळ ते पास करतात आणि त्याच्यानंतर ते माझ्याकडे आपलं डिस्कशन पुढे चालू राहतं त्या कॉन्सेप्ट्सबद्दल. पण मग असं प्रत्येक आहे. तो कठीण भाग पण होतोय ना की तो अख्खा तो एनिमल करणं म्हणजे हां, आता खोडला तर काय आपल्याकडे काही ना काय किंवा कुठून तरी भेटून जातात ते हां, हां, तो अख्खा तर एनिमल करणार आणि जसं मी पहिलाच माझा प्रश्न जसा होता की हां. हा सीझन असं असतं की एवढीशी चुकी पण दिसून येते हो, हो, तर हो. ते प्रेशर किती असतं त्यावेळेस खूप तुम्हाला? असतं. कसं टाईम बाउंड काम आहे हे. म्हणजे तुम्हाला मूर्ती पण घडवायची आहे, त्यानंतर डायरेक्ट जॉबचं पण काम आहे. म्हणजे आपण ॲनिमल घडवणं किंवा काय. कारण सगळेच आपल्याकडे साचे अवेलेबल नसतात त्या साईजप्रमाणे. बरोबर. खूप ह्यूज असेल तर तुम्हाला ते डायरेक्ट जॉब करणंच आहे. मग त्यावेळेला ते थोडं कठीण जातं टाईम मॅनेजमेंटमुळे, बाकी काही नाही. बाकी तर तुम्हाला थोडा 1-2 दिवस किंवा 5-6 दिवस वाढीव मिळतात, तर अजूनही सुबक काम होऊ शकतं. पण डायरेक्ट जॉब आहे आणि आपल्याला सवय आहे ती भाद्रपदामध्ये. आता त्याचं काही असं कठीण वाटत नाही. सुरुवातीला जेव्हा माझ्या अंगावर सगळं पडलं, म्हणजे सिद्धेश होता तेव्हा मी खूप रिलीफमध्ये होते ॲक्चुअली. आणि त्यानंतर जेव्हा सगळंच अंगावरती पडलं आणि त्यानंतर मग थोडं स्वतःला डिसिप्लिन लावणं सुरू केलं, की नाही या गोष्टी आता आपल्यालाच बघायच्यात आणि आपल्यालाच करणं आहे. म्हणजे ते स्वतः पाण्यात पोहल्याशिवाय म्हणजे पडल्याशिवाय बरोबर. पोहता येत नाही ना, तशी माझी गत झालेली. मग ते हळू आपोआप डायरेक्ट मंडळाशी कोऑर्डिनेशन बोलणं सुरू करणं. त्यानंतर त्यांना बजेट देण्यापासून, त्यानंतर कारागिरांचं सगळंच म्हणजे ते आपण जे बजेटिंग करतो प्रॉपर, ते सगळं करण्यापासून शिकण्याची माझी सुरुवात झाली. श्री कसे आले मग परत तुमच्या इथे त्याचे काही सांगा ना काही किस्से मला असतील नाही कारण माहिती कारण बघ ज्यावेळेला श्री माझ्याकडे अप्रोच झाले पुन्हा एकदा, त्यावेळेला एकच होतं त्यांना तो चेहरा हवा होता पुन्हा एकदा. आणि बाकी मला तर काही माहिती नाही. आणि तो माझा पहिला एक्सपिरियन्स म्हणजे मी 24ला जो त्यांचा हं. गणपती केला, तो पहिला एक्सपिरियन्स आणि मंडळ फर्स्ट टाईम आमचं इंटरॅक्शन खूप छान झालं. म्हणजे मी फर्स्ट टाईम इतक्या वर्षानंतर त्यांच्याशी व्यवस्थित कोऑर्डिनेट केलं आणि ती माणसं कशी आहेत हे मला प्रत्यक्षात त्यावेळेला कळालं. म्हणजे खूप शांत, खूप कोऑपरेटिव्ह म्हणजे त्यांचं कुठेच काही बंधनं नाही आहेत किंवा आपण म्हणतो ना ते मध्ये-मध्ये करणं वगैरे असं काही नाही. फ्रीडम तुम्हाला देणार आणि खूप लांब मागे उभे राहून ते बघत असतात. आणि त्यांचे इमोशन्स त्या गणपतीशी आहेत. म्हणजे मी असं खूप रेअर मंडळं पाहते, जे ना खूप बिझनेस माइंडने नाही जात. म्हणजे आता आपल्या ह्याच्यामध्ये थोडं व्यावसायिकरण आहे. पण ती ती मंडळ तसं नाही. ते खूप असं ना देवाला वाहून घेतलेलं मंडळ आहे. पण त्यांना गणपती बाप्पा म्हणजे ते खूप काय म्हणतात भक्ती आणि श्रद्धा त्यांच्यामध्ये ना दिसून येते त्या मंडळामध्ये. खूप मनापासून ते हा उत्सव साजरा करतात. ती अखंड फॅमिली आहे आणि त्याचबरोबर जोडले गेलेले आता सागर वगैरे, सागर बामनोलीकर हे सगळे मित्रवर्ग त्यांचा. तर हे खूप श्रद्धेने आणि खूप मनाने हा उत्सव करतात आणि मेन म्हणजे फार म्हणतात ना त्यांची एक काय बोलतात खूप स्पॉन्सरशिप खूप मोठ्या लेव्हलला वगैरे असंही नाहीये त्यांच्याकडे भाग. म्हणजे त्यातल्या त्यात करणं वर्गणी घेऊन किंवा काय खूप कमी प्रमाणामध्ये सुद्धा आणि स्वतःच्या खिशातले पैसे टाकून करणं खूप मोठी गोष्ट आहे आणि त्या मानाने जे त्यांचा नावाचा गाजावाजा आहे हं. इतक्या वर्षात, जे त्यांनी अचीव्ह केलेलं आहे. तर त्यांचं असं झालं की देवाच्याच कृपेने का बोलेना पण त्यांना मूर्तिकारही चांगलेच भेटलेले. हो, हो, हो. अगदी राजनभाई असेल, त्याच्यानंतर हो, खातूसाहेब असतील. हो, हो. त्यांचं तो पहिल्यापासून ते हे ग्राफच वरपर्यंत हे जात वरपर्यंत आहे. होता. आता लास्ट इयरचीच आपण मूर्ती बघितली. हां, आता सगळ्यात कठीण भाग जो येतो ना, तो एक तर ती वीणा बरोबर हां, ठेवणं हां, त्यावेळेला. कारण हां. एकही चुकलं ते परत दिसून येतं, की ते ॲडजस्ट बरोबर, नाही झाली बरोबर. बरोबर. ही प्रोसेस कशी असते मग? आता कारण काही-काही कसं वेळेला हे याच्यासाठी की काही-काही वेळेला जो एक्स्ट्राच आता ती वीण आहे. ती वीणाच लेट आली आपल्याकडे तर. हां. नाही मी सेकंड ऑप्शन मी नेहमी ठेवते. कारण मला ना जे अनुभव आले ते खूप भयंकर आहेत. कारागिरांचे असो किंवा काय असो. कारण सीझनच्या आधी ना बरेच अशी षडयंत्र आणि राजकारणं होतात, की बाबा फोडाफोडी असते. हं. काही बऱ्याच गोष्टी ज्या अनुभवल्यात मी. त्यामुळे मी एकाला एक ऑप्शन माझे असतात रेडी.
कारण आपल्याला माझ्यावरती ती जबाबदारी आणि मी एकच श्री करणार आहे, मला तो गाजवायचाच आहे, हाही माझ्या मनात विचार आले आहेच. म्हटल्यानंतर मी सगळ्याचे ऑप्शन रेडी ठेवलेले होते. प्रभावळपासून मग ते वीणा असेल, काही असेल थर्माकॉलवाले किंवा रब्बरवाले जे काही असतील, तर त्यांच्याशी माझं कोऑर्डिनेशन होतं. आणि थोडंसं मी आगाऊ सांगते, म्हणजे ॲक्च्युअली आपल्याला समजा 5 तारखेला हवं, तर मग मी त्यांना 2-1 तारखेला सांगते. म्हणजे कुठेही तिथे आपली फसगत झाली किंवा आपल्याला वेळेवर नाही मिळालं, मग ॲटलीस्ट माझ्याकडे 3 दिवस स्पेअरमध्ये आहेत. असं. आणि थर्माकॉलच्या या गोष्टी एका रात्री 2 रात्रीतही होऊन जातात, पटापट मिळतात. ते थोडं ते मॅनेज करावं लागतं. नाही, कारण तेच होतं की आता काय काय वेळेला असतं ना की मुद्दामूनच द्यायचं नाही काय काय वेळेला, हां, हां. असेही या फील्डमध्ये होतात. अगदी होतं ना, कोणाच्या सांगण्याने किंवा काही असं कोणी हे केलं तर ते होऊ शकतं. पण मी ऑप्शन बरेच ठेवते आता, कारण उगाचच मंडळाला त्रास नको कुठल्याही गोष्टीमुळे. म्हणजे मी वेळेच्या आधीच त्याचं प्रिपरेशन असतं आणि ह्या टायमिंगपर्यंत माझ्याकडे ऑब्जेक्ट पोहोचला नाही, तर त्याला दुसरा ऑप्शन माझा रेडी असतो. कारण यावेळेला पण बघितलं दरवर्षीपेक्षा यावर्षी आगमनही थोडं लवकरच आहे त्यांचं. हो, हो, हो. यावर्षीची कशी प्रिपरेशन आहे? यावर्षीची म्हणजे ऑलरेडी मी आता गावाला जाऊन हाफ ऑफ द जॉब त्यांचा डन झालेला आहे तिकडेच आणि इथे येऊन जॉईनिंग करायचं आहे. थोडा वेळ मी जास्त त्यांच्याकडून मागून घेतला आहे, कारण का मला असं म्हणजे मी जसं बऱ्याच लोकांना माहिती आहे, मी म्हटलंय की श्रीला अजून माझ्याकडून खूप काही देणं बाकी आहे. कारण आता जस्ट हे 3रं वर्ष असेल श्रीसोबतचं माझं. पण जे मंडळाचं माझ्याशी बिहेवियर आहे, ते मला म्हणजे खूप छान वागणं आहे. मग आपल्याला असं मनापासून वाटतं, की ते जर इतकं आपल्याला करतात, तर आपल्याला सुद्धा काहीतरी त्यांच्यासाठी देणं आहे. आणि म्हणजे मी जेवढं काही आता महिनाभर मी 6 ते 7 वेळा माझं गावाला जाणं-येणं झालंय. का तर मला ते करायचंय. म्हणजे मला पूर्ण इनपुट्स द्यायचेत. मला कुठलंही इफ एंड बट्स नकोत. म्हणजे जे काही माझ्याने होईल आणि जे सर्वोत्तम असेल ते मला श्रीला 2026ला द्यायचं आणि यापुढेही द्यायचंय. आणि अजून असे चांगले-चांगले कॉन्सेप्ट नचिकेत कडनं मी एक्स्पेक्ट करते. जसं आता 26चं कॉन्सेप्ट त्यांचं खूपच छान आहे. जे मी नाही सांगू शकत, आगमनाला सगळे बघतीलच. पण अजून छान कॉन्सेप्ट नचिकेतकडनं मी एक्स्पेक्ट करते, की असं त्याने वेगळं काय बघायला भेटेल? वेगळं मी असं म्हणजे म्हणजे ते सांगू नका की कन्सेप्ट काय आहे. हां. पण दरवर्षीपेक्षा काय असं वेगळं आहे त्याच्यामध्ये? वेगळं म्हणजे डेफिनेटली आपला कॉमन फॅक्टर जो असतो, जो सगळ्यांना आवडतो, तो म्हणजे आपला चेहरा आणि गणपती. त्याची पोज असणार डिफरंट. जे आता ऑलमोस्ट झालेल्या पोज आहेत, त्याच्यामध्येच थोडं व्हेरिएशन नचिकेतने त्या पोजमध्ये, स्केचमध्ये दिलेलं आहे. त्याप्रमाणे आपण ती मूर्ती बसवणार आहोत. आणि आजूबाजूचं जे आहे ना, त्याच्यामध्ये बघ, आपण देताना मूर्तीमध्ये काय देऊ शकतो? लचक आहे, त्याचे ॲनाटॉमी आहे, कलर कॉम्बिनेशन्स आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फिनिशिंग. आणि जे चित्र जेव्हा बाहेर येईल ना, तेव्हा त्याच्यातला जिवंतपणा आणि तो विषय लोकांना लगेच क्लिक झाला पाहिजे. म्हणजे ना, जसं यावेळेला श्री बाहेर पडला, त्यावेळेला लोकं लगेच कनेक्ट झाली. तोच एक इमोशनल सायकॉलॉजी माणसाची असते, की ती हिट झाली पाहिजे. आपला तोच मूर्ती बनवण्याचा उद्देश असतो. तोच यंदाही आहे आणि थोडंसं एक पाऊल पुढे जाऊन श्रीसाठी यंदा मला काहीतरी वेगळं कामामध्येच काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न आहे. नक्कीच. तर जसं यावर्षी तर सुंदर होईलच. गेल्या वर्षीचंही बोललो. हां. गेल्या वर्षी नाईलाजाने गणपती खूप वेळ थांबलेला. नंतरही हां. मंडपात हां. विसर्जनाचं जे काही झालं. हो. तर ज्यावेळेला तुम्हाला कळालं की हाही गणपती थांबवला, म्हणजे श्रीच्या वेळेला तर जे सगळं आधी शिरोडकरच्या इथे झालेलं सगळं झालं. तो गेला, तो थांबला, परत मंडपात आलं. त्यावेळेला तुमचं काय रिएक्शन होतं त्याच्यावर? मी निश्चिंत होते. कारण का ना, माझ्या आधी त्यांनी वडिलांसोबत काम केलंय. श्री आणि माझ्या वडिलांनी एकत्रित काम केलंय. त्यांची जी आस्था माझ्या वडिलांवरती आहे किंवा त्या चेहऱ्यावरती आहे, तर मी त्यांना एकदाही फोन करून विचारलं नाही, की माझा चेहरा ओके आहे का, बरा आहे का, काहीच नाही. मी फक्त त्यांना सांगितले, फक्त इथेच ठेवा. कारण ते ना, विसर्जनाच्या वेळेला असे खूप काही फोन मला येत होते आणि बऱ्याच लोकांना येत होते, की आम्हाला मूर्ती द्या, आम्ही विसर्जन करतो. असं मी ऐकत होते. पण ते त्या बाबतीत एकदम स्ट्रॉंग होते, की "ताई, आप टेन्शन मत लो. आम्ही आहोत, आम्ही सगळं व्यवस्थित बघणार." आणि त्यांना माहिती आहे बाहेर काय घडतं, हे जे मूर्त्यांच्या बाबतीत राजकारण. त्यामुळे ते मी बिंदास राहिले. तोच एक दिवस ज्या दिवशी मूर्ती रिटर्न आली मंडपामध्ये त्यांच्या जागेवर. आणि त्यानंतर पुन्हा मी त्यांना विचारलं नाही. फक्त एवढंच विचारायचं, की विसर्जन आपण कधी करणार आहोत? जे नॉर्मली विचारणं गरजेचं आहे. बरोबर. कारण का असं मग वाटेल, की अरे ताई परत काही
कॉलबॅकच करत नाहीये वगैरे. ते एक रिलेशन मेंटेन राहतं आपलं आणि एक काळजी पण असते की बाप्पा आपला इतका वेळ ताटकळून बसलाय, त्याचं विसर्जन पण झालं पाहिजे. ती एक काळजी होती आपल्याला. तुम्ही तिथे तिथे जिथे विसर्जन होतं तिथेही तुम्ही गेलेले. हो, हो, हो. तेव्हाच तुमचं कसं तो अनुभव होता, की ज्यावेळेला झालं त्या बाप्पाचं विसर्जन? एक त्यांनी मला विश्वास दिला. म्हणजे ऑलरेडी माझा होताच, कारण मी त्यांना कधीच असं हे नाही केलं, विचारलं नाही. कारण मला तेवढा भरोसा होता. त्यांच्या घरासमोरच ती मूर्ती होती आणि कधीच ती माणसं ना अशी खूप विश्वासपात्र आहेत. कधी ते निश्चिंत राहू शकतो आपण. कधी ते असं चुकीचं काही हे करणार नाही. कारण मला असं वाटतं त्या मंडळाला जास्त व्हॅल्यू आहे त्या चेहऱ्याची. त्यांनी पाहिलंय सगळं. त्यामुळे त्यांना जास्त व्हॅल्यू आहे. आणि विसर्जन सुद्धा त्याच पद्धतीने केलं. कसं आम्ही करतो हे पाहण्यासाठी मला तिथे बोलवलं. तर मी गेले तिथे, पाहिलं विसर्जन आणि समाधानी झाले, की नाही व्यवस्थित आपला बाप्पा फायनली विसर्जित झाला. एक मूर्ती म्हणून नाही, की बाबा माझं हे काय बोलतात त्याला, माझा चेहरा आहे किंवा माझं हे आहे म्हणून नाही, माझा बाप्पा आहे तो. शेवटी मी घडवलाय आणि मला त्याचं एक इमोशन होतं, की तो किती दिवस तो ताटकळून आहे. मंडळालाही त्रास झाला, खूप झाला. कारण शेवटी जेव्हा आपण त्याचं मूर्ती बसवतो, विसर्जन करतो, तेव्हा ते पूर्ण सगळं सागरसंगीत तो उत्सव संपन्न झाला असं आपण मानतो. जे काही देवाचं आपण कार्य करतो. तो इतक्या महिन्यानंतर विसर्जन झाला, तर ह्याचा सुद्धा मला एक आनंद झाला, की तो व्यवस्थित विसर्जन केला गेला, कुठलाही अडथळा न येता. पण आता म्हणजे आता हेच थोडासा तोच प्रश्न जुनावाला. हां. अडथळा परत मागेपर्यंतच आहे ना, नंतर परत अडथळे सुरूच होत आहेत. हां, मी असं ऐकलं, की आता मार्चमध्ये पण आहे. मार्चपर्यंतच ते ती कुठलं आहे परमिशन मला पण कल्पना नाहीये. ती सुप्रीम कोर्टचं आहे की हायकोर्टचं आहे, ही हायकोर्टचं. मला माहिती मी घेतली नाहीये. पण मला असं तेच वाटतं, की दोन्हीसाठी आता मी फार कमीच गणपती करते. मी कधीही वाढवू शकते, हेही मी सांगते या निमित्ताने. कारण मी कमीच गणपती करेन आयुष्यभर असंही नाहीये. आणि मी फार 150-200 करेन असंही नाही किंवा करूही शकते. आय डोंट नो. पण इट डिपेंड्स मार्केट काय आहे. कारण कोविड नंतर खूपच गोष्टी ढिल्या झाल्यात या बरोबर. मार्केटमध्ये. शेवटी आपण कितीही झालं तरी आपण बिझनेस करतो. पप्पांचा काळ टोटली वेगळा होता. माझा काळ टोटली वेगळा आहे. आम्ही खूप जास्त स्ट्रगल या ह्याच्यामध्ये फायनान्शियली फेस करतो मूर्त्या बनवताना. कारण का ह्यांच्या किमती ना खूप अशा झपाट्याने नाही वाढत आहेत. अशा म्हणजे जे कोविड नंतर व्हायला पाहिजे आणि मंडळ पण तेवढं प्रोव्हाइड नाही करू शकत. कारण पहिल्यासारख्या वर्गण्या वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आता मंडळांना पॉसिबल नाही होत आहे. तर मंडळांची बाजू पण योग्य आहे आणि मूर्तिकार म्हणून जे क्वांटिटी बघत आहेत त्यांची पण बाजू मला असं वाटतं योग्य आहे. म्हणून त्या सगळ्या गोष्टींना डोक्यामध्ये घेऊनच आपला हा निर्णय आहे. जे काही मी कमी मूर्त्या करते. पण जर पी-ओ-पीचा काही चुकीचा म्हणजे पी-ओ-पीच्या बाजूने निर्णय नाही लागला, तर माझी दुसरी देखील तयारी आहे. म्हणजे मी ह्याच वर्षी 2025लाच ती तयारी दाखवली होती आणि त्याचे सॅम्पल्स पण छोटे-छोटे बनवले होते. प्रयोग पण त्याचे केले होते. 2 फुटाचा गणपती पण बनवला. त्यानंतर 6 फुटाचे हात पण आम्ही बनवून ऑलरेडी ठेवलेले आहेत. तर चेहरा बनवलेला आहे 6 फुटाचा आणि त्याच्या सगळ्यावरती प्रयोग आहेत. आजही तो गणपती तसाच कडकडीत आहे उन्हात. एवढा त्याच्या अंगावर पाऊस पडून पण आम्ही प्लास्टिक टाकलेलं आहे. पण जर ते काढलं तर तो वितळेल देखील. म्हणजे प्रॉपर आम्ही त्याची ना परीक्षा घेतलेली आहे त्या मटेरियलची. ट्रायल एरर सगळं हां, झालेलं सगळं झालंय. आणि त्यातून जर पी-ओ-पी राहिलं तर उत्तमच आहे. कारण शेवटी कुठे त्याच्यावर यायला आवडेल पण सगळ्यांचं तुम्हाला? हां, अगर जास्तच मूर्त्या करायच्या तर कुठे यायला आवडेल तुम्हाला? कुठे यायला आवडेल म्हणजे कुठेही करेन असं काही नाही. हे तुमचं असेल की मला आता इथे करायचंय असं काही? असं काही नाही कुठेही. मला काहीच आणि असं नाहीये मी कुठेही येऊ शकते. फक्त मी माझ्या मनाची तयारी तेवढी करत नाही. कारण मी कसं माहिती आपण एकदा पोळलोय. मग म्हटल्यानंतर आणि बघते मी आजूबाजूला राजकारण काय चालतं. सो मला खूप शांततेत आणि खूप न कुठला पॉलिटिक्स करता वगैरे असं मला सगळं खूप स्मूथली जायचंय. ते स्मूथली नसतात काही गोष्टी. पण तरी सुद्धा माझं तेच होतं. असं कुठला रस्ता तो आम्हाला पण दाखवा जो एवढं स्मूथ आहे या नाही, फील्डमध्ये. स्मूथली नसतंच. पण हां. म्हणतात ना, आपण माझी तयारी पूर्णतः करून मगच मला क्वांटिटीमध्ये आणि किंवा बॅक टू पॅव्हेलियन मी पण आता जायचंय. माझे काही मित्र आहेत ना, मी पण बोलतोय ही फील्ड बाहेरून खूप सुंदर आहे. सुंदर आहे. बाहेरून. पण आतून ती काय ते आम्हाला नाही, माहिती. खूप कठीण आहे हो. तसं. तर ताई जसं तारदेवचा राजा न भूतो न भविष्यती असं तुम्ही दाखवला. हं. कांदिवलीचं श्री कसं आहे? तीच फ्रेज आपण पूर्ण करू.
एको अहम द्वितीयो नास्ति न भूतो न भविष्यती. म्हणजे याचा अर्थ असा आहे की मी एकच आहे, दुसरा कोणी नाही. म्हणजे आउट ऑफ इगो नाही मी म्हणते. ना भूतो ना भविष्यती म्हणजे ती जी मूर्ती घडेल 2026 मध्ये ती एकच असेल. ना आधी घडली आहे ना नंतर घडणार. आणि इतकं मनमोहक रूप देवाचं आपण घडवणार आहोत की असं रूप नक्कीच, गणपतीचं रूप नक्कीच पुढे घडेल, पण जे कॉन्सेप्ट वाईज जे काही होईल ते यापूर्वी नव्हतं आणि यापुढेही होणार नाही. आणि कांदिवली श्री मागीमधला एकमेव असा गणपती असेल जो फार बघण्यासारखा असेल. आता तुम्ही एक सांगा, तुम्ही हा. आता तारदेवचा राजा तर बनवला, तो सुंदरच झालेला, आगमनालाही मस्त झाला. विसर्जनाला आम्ही तो बोटीमधून बघितला गणपती. तो काय काय वेळा असं होतं ना की दागिने आणि सगळं काढून झाल्यावर तो गणपती भरपूर वेगळा दिसतो. म्हणजे एक बोलतात ना, फ्रॉम दॅट वैभव संपन्न ते एकदम असं गोड गुबगुबीत गणपती असं तो दिसत होता. तर कारण आम्ही एकदमच असा तराफाच्या समोर होतो, त्यात हायटाईड होती, तो गणपती पण एवढा हे होत होता. मग हे आता ओव्हरऑल ही जी सगळं आहे, तुम्हाला असं बघायला कसं वाटतं की ते 3 ह्याच्यामध्ये होतं, आगमनाचं एक, मंडपात एक, हे तुम्ही त्या गणपतीकडे ज्यावेळेला बघतात तिन्ही वेळेला तुमचं एक रिएक्शन सांगा ना, ऍज अ मूर्तिकार नाही, म्हणजे ऍज अ खातो म्हणूनच तुम्ही तो 2 मिनिटं तो मूर्तिकार सगळं सोडून द्या. भक्त म्हणून मी नक्कीच सांगेन, कारण का आम्ही ज्यावेळेला ते गणपती घडवतो, आगमन जेव्हा होतं त्यावेळेला ना अंगात अजिबात त्राण नसतो. म्हणजे फक्त एवढीच इच्छा असते, मंडळाला वेळेत मूर्ती मिळाली ह्याचं एक समाधान असतं, कारण त्यांच्या हातात आपण द्यायला सुरुवात करतो. तुम्ही सजवा, तुमचे धोतर आहे, डायमंड, जे काही करायचं आहे ते. आणि ते फक्त मी आता बघितलं असेल, मी त्या दिवशी फक्त बघत बसलेले, काही नाही, मी रिलॅक्समध्ये होते. खरं तर मी घरी जाऊन झोपून येणार होते आगमनाला, पण मला तिथून उठावंसंच वाटत नव्हतं. इतकं छान ते हर्षद वारंग धोतर नेसवत होता, ते कलर कॉम्बिनेशन वगैरे अतिशय सुंदर झालेलं, त्यानेच केलं होतं ते, खूप छान झालेलं ते. आणि ते बघत बसावं असं वाटत होतं. पण आगमनाला तेवढं मला फार असं म्हणतात ना, बाहेर पडली मूर्ती तावरीपाड्याच्या, त्यावेळेला फार मला बाहेर जाता आलं नाही. पण मग कसं तरी करून मी गणेश गल्लीतनं मार्ग काढून जेव्हा ती राऊंड मारून आली, म्हणजे मला वाटतं दत्त बोर्डिंगच्या इथे, त्यावेळेला मला सगळ्यांनी सांगितलं, ताई जाऊन पाहूया आपण काय रिॲक्शन आहे लोकांची किंवा कसं आगमन होतंय, कारण खूप वर्षानंतर त्यांनी लालबागमधून आगमन केलं. तर मलाही एक्साइटमेंट होती आणि मी जाऊन पाहिलं तिथे. तर खूप बरं वाटलं. लोकांनी खूप जल्लोष केला तिकडे, जे नॉर्मल पब्लिक होतं. मंडळाला खूप आनंद झाला. खूप वर्षांनी आपण आलो आणि गणपती सुंदर दिसत होता. म्हणजे जो आपण त्यांना हँडओव्हर करतो त्यानंतर मंडळ जे त्याला सजवतं आणि ते त्याचं रूप उठून येतं आणि त्याच्या जागेवरती, हक्काच्या जागेवरती जेव्हा तो स्थानपन्न होतो तेव्हा त्याचं रूप खूप छान असतं, म्हणजे वेगळंच असतं. ते म्हणजे कसं आहे माहितीये, टेक्निकली बघायला गेलं तर आपण जो फ्रेश त्यांना काम देतो ना, कलर हे ते जेव्हा थोडंसं मॅट होतं किंवा थोडंसं पुसट होतं, ते पक्क होतं त्या प्लास्टरवरती, त्यावेळेला त्याचं म्हणजे म्हणतात ना, इफेक्ट जो असतो, ग्लो असतो, तो वेगळा येतो. आता तुमची मूर्ती सोडली होतं, म्हणजे स्टुडिओची पण मूर्त्या सोडल्या, तर तुम्हाला सीझन मध्ये कोणाचं काम जास्त आवडलेलं? भाद्रपदमध्ये की सगळ्यात मला काम जास्त आवडलं ते मला महाराजा आवडला, अरुणचा. म्हणजे ते त्याने खूप जिद्दीने आणि खूप डेअरिंगने, कारण इतकी डेअरिंग म्हणजे खरंच त्याला जे स्लोगन दिलं गेलं ना, बॅलन्सिंग, तर ते तो साजेसा आहे. कारण का त्याने एकदम 45 डिग्रीला ती मूर्ती घेऊन गेला. अरुणचं काम मला खूप जास्त आवडलं. त्यानंतर शेवाळेचं आणि सिद्धेश मिसाळ अप्रतिम. म्हणजे मी ऐकून होते, मी पाहिलं नाही. मूर्त्या बाहेर पडल्यानंतर सगळ्यांचे फोटो पाहिले, पण सिद्धेश मिसाळचं मी ऐकून होते की म्हणजे ऑन टाइम त्याचे प्रभावी सुद्धा लागलेले आणि कारखाना अक्षरशः स्वच्छ होता. म्हणजे हे ऐकून मला खूप कौतुक वाटलं, कारण खूप लांबून येऊन मुंबईचा अनुभव, जागेत मेन लोकेशनला येऊन हे इतकं सगळं टापटीपणा ठेवणं, वेळेवर तयार राहणं, करणं मूर्त्या, हे खायचं काम नाहीये. म्हणजे इथे खूप जास्त त्याने डिसिप्लिनचा वापर केलेला. आणि त्यानंतर ऑफकोर्स अनिकेत शेवाळे, कारण मला असं वाटतं अनिकेत शेवाळे ना कृणाल पाटीलचं अपग्रेडेड व्हर्जन आहे. आणि थोडंसं त्याने इकॉनॉमिकली अजून मंडळांशी, म्हणजे म्हणतात ना, व्यवहारात थोडंसं अजून थोडं अपलिफ्ट केलं ना, तर प्रॉपर त्याचा बिझनेस
अजून हम्म. ग्रो होईल, कारण तेवढं तो देतोय. बरोबर. आणि तो सुद्धा खूप जिद्दी आहे असं मी ऐकलं, हो. कारण आपलाच शुभम साळुंखे हम्म. तिथे जाऊन येऊन असायचा, तो मला खूप कौतुक सांगायचा. तो जिद्दी आणि तेवढंच इमोशनली तेवढाच आहे. इमोशनल आहे आणि कळतं की, आणि त्यांनी लहानपणापासून त्याचा परेलचा जन्म आहे, हम्म. त्यामुळे लहानपणापासून त्याने ते ना वातावरण पाहिलंय, त्याच्या अंगात ते मुरलंय. आणि त्याला फक्त बिझनेस करायचा असंही त्याच्या डोक्यात आहे असंही मला वाटत नाही. मला वाटतं तो तर ना उत्सवाशी ना जोडलेला आहे. त्यामुळे अजून त्याला ऑलरेडी तो रेडीच आहे, म्हणजे काही फार त्याच्यात नाही, पण एक आपल्याला म्हणतात ना फ्युचरचा एक स्पार्क दिसतो. 1-2 वर्षानंतर मला वाटतं खूप वास्ट ह्याच्यामध्ये शेवाळे नक्कीच हो. परफॉर्म करेल. आता माझं पण तेच होतं, म्हणजे माझा एक मित्र आहे ना, म्हणजे दादरचाच मागीचा गणपती बनवतो त्या ह्याच्यामधला. हां, तुला एकदाच बोललेलं, एवढं या फील्ड मध्ये एवढं इमोशनल होऊन पण नाही चालणार हां. की तुझंच कोणतरी हो, फायदा उचलून हो, घेऊन हो, जाईल. हो. त्याने म्हणता. नाही लंबोदर नाही, विघ्नहर्ता केलेला. लेबर कॅम्पचा मला वाटतं. तो पण खूप छान ओल्ड वाइब्स त्याच्यात वाटली. श्रीकृष्णाची उभी मूर्ती हो. होती. हां, आणि तो कमळात होता आणि इतकी ओल्ड वाइब, जसं पूर्वी नाही का सारंग बंधू वगैरे करायचे, तसं मला तो नाही, पण फील त्यांचा वाटला. तोही मस्त आपला कामाठीपुराला एक हे केलेलं, गणेश गल्लीची 77ची जी मूर्ती हां, होती, हां, हां. तीही मला आठवते ना. आणि कालंदा असं झालं ना, मला एक फोटो भेटला त्याचा. हां, ती मूर्ती ह्या टोकाला, बाकी काहीच नाही. म्हणजे माझ्याकडे खूप जुना फोटो आहे वेलिंगनची, हां. ती मूर्ती चौपाटीवर उभी. आणि ह्या वेळेलाही तेच झालं. हो, हो. मस्त आहे तो ही मूर्ती का. आणि नक्कीच आकाशकन्या, हो. म्हणजे प्रश्नच नाही. म्हणजे त्याने जी मूर्ती काढली हम्म. गणेश गल्लीची, अतिशय सुंदर. हम्म. म्हणजे तो 100रीचा जो प्रवास सुरू झालाय ना हम्म. गणेश गल्लीचा, असं वाटतं होतं त्यांचा नाही आपलाच आहे. हो. म्हणजे एक प्रत्येक मूर्तिकाराला त्याने त्याच्यामध्ये रिप्रेझेंट केलंय, बरोबर. म्हणजे मूर्तिकार वर्गाला रिप्रेझेंट केलंय. आणि लालबागचा उत्सव गल्लीने रिप्रेझेंट केला. इतकं छान वाईब वाटले ना जेव्हा ती मूर्ती बाहेर आली, आणि म्हणजे पडदा उघडला, त्याचं ते ओपनिंग झालं आणि सगळीकडे फोटो आले, इतकं खूप सुंदर वाटलं बघून. ते जुन्या काळात गेल्यासारखं वाटलं आणि त्याने ते डेडिकेशनने काम दिलं. खूप छान काम, आणि हो. त्याला आहे म्हणजे बऱ्यापैकी म्हणजे म्हणतात ना एक डिसिप्लिनने हो. तोही काम करतो. म्हणजे गणेश गल्ली भेटलं, मग एक चांगलं झालं की ह्याच्या आधी तो भरपूर अंडररेटेड होता. हां, हां. त्या ह्याच्यामुळे त्याचं आधीचेही कामं जी लोकांना दिसली ना, तो हां. एक गणेश गल्लीमुळे त्याला खूप फायदा नाही, झाला. आकाशचं काम आधी हो. खूप छान होतं. आधी छान होतं, पण ते हां. दिसत येत नव्हतं तेवढं. बरोबर. पण त्यावेळेला त्याने पण खूप छान हं. असं एक मानवरूपी त्याने मासा केलेला. विष्णूचा काहीतरी हं. अवतार होता असं, आणि त्याने ते खवले काढलेले हो. अ, हो. माशाचे. ते माझ्या समोरनं, बकरी अड्ड्याच्या समोरनं ती मूर्ती गेलेली तिरुमलची, आणि ते मी पाहिले. ते ना त्याने कॅनचं हे केलेलं. म्हणजे असं काहीतरी त्याने छान डोकं लावलेलं. आपण कसं करतो डायरेक्ट जॉबमध्येच करतो, हातानेच हं. करतो. पण त्याने बरोबर. ते त्याला लांबून इफेक्ट कसा छान हं. वाटेल, हे त्याने डोकं लावलं. म्हणजे बाकीचे पण आपण प्रॉडक्ट त्याच्यामध्ये वापरू शकतो. हं. असं तो खूप असा म्हणजे ट्रायल्स करतो, आणि हे त्याचं डोकं छान चालतं ह्याच्यामध्ये देखील. मग काय-काय वेळेला ना, तो एक फायदा सगळ्यांनाच पुढे होतोही हां, आहे. हां, हां. की हा नाही तर आपण अजून काय-काय आता जसं आता रबरचेच हे आले. हां. याच्या आधी आपण मोस्टली तरी फायबर किंवा पी-ओ-पी हेच पी-ओ-पी. जास्त हो, व्हायचं. हो. तर सांगा ना, की अपग्रेडेशन जे होत आहेत आता हां. या इंडस्ट्रीमध्येच, त्याच्यामध्ये आत्ताच्या ह्याच्यामध्ये म्हणजे एका नवीन पिढीनं सांगेल की काय-काय अपग्रेड व्हायला हवं आपण. हेच इकॉनॉमिकली जसं मीच म्हणते ना, की आपण थोडा फायनान्स आपला सांभाळला पाहिजे. म्हणजे आपण देतच जातो मंडळांना. मग तुम्हाला खूप लांबपर्यंत लंबी रेस का घोडा बनना आहे ना, तर तुम्हाला तुमचा फायनान्स पण सांभाळला पाहिजे. थोडंसं म्हणजे तुम्हाला जर कुठली गणितं नाही लागत आहेत, तर थोडी क्वांटिटी कमी करून बघा. म्हणजे मजूर कमी तुम्हाला मजूर कमी करता येतील, कमी लावता येतील. कारण जेव्हा तुम्ही क्वांटिटी वाढवता ना, त्यावेळेला आपलं करून द्यायचंच आहे तुम्हाला गणपती म्हटल्यानंतर तुम्हाला ना कारागीर देखील वाढवायला लागतात. आणि ऐन मोमेंटला जे कारागीर आपण मागवतो किंवा त्यांच्याकडनं काम करून घेतो, त्यांचे रेट खूप आकाशाला भिडणारे असतात. मग ते त्याच्यातनं आपलं पूर्ण नुकसान आहे. पण आत्ताच्या ह्याच्यामध्ये तर ऑलमोस्ट सगळ्यांचीच, म्हणजे अगदी आता फिनिशरचे तर हां. तुम्हालाही माहिती आहे की रेट हो, कायच्या काय हो, वाढले. हो, हो. मग हा गणित तुम्ही लोक कसे सांभाळतात? म्हणजे आता मंडळाचे असं नाही की आम्हाला ह्याच बजेटमध्ये करायचंय. हां. त्या बजेटमध्ये काय-काय वेळेला बसतच नसेल. नाही, पण म्हणूनच तर मी खूप कमी गणपती करते, जे मला बजेटमध्ये, आणि जे बजेटमध्ये मला परवडण्यासारखेच नव्हते. म्हणजे खूप वर्ष आपण केले. हं. पण त्यावेळेला कसं वडील माझे 150-200 गणपती त्याहून जास्त करत होते. नंतर ते 150 पर्यंत आले. पण त्यावेळेला त्यांना एखादा गणपती किंवा एखाद दुसरा गणपती त्यांना तो स्वस्त्यात देणं परवडायचं.
पण त्यावेळेला प्रोडक्शन डाय पण होतं ना. प्रोडक्शन होतं, सगळंच होतं, ते मॅनेज व्हायचं. आता मी जर 10 करते तर 10तनं मी एक गणपती स्वस्त कसा देणार? हे मंडळालाही पाहिजे. मग ते असं असताना नाही साहेब द्यायचे, मग हिनेही दिलं पाहिजे. त्याला ते अंडर लेगसी टाकतात. हे अंडर लेगसी वगैरे वगैरे टाकू नका. कारण हे कसं आहे माहिती आहे, तुम्हालाही बाहेरची गणितं समजली पाहिजे. त्यामुळे जर तुम्हालाच तेवढं नाही समजत आहे, तर मलाही माझं सोनं देण्यामध्ये तुम्हाला काही इंटरेस्ट नाही. म्हणजे माझा कोहिनूर, माझा चेहरा बिलकुल नाही देणार. अजिबात नाही. इट्स बेटर मला लोकांनी नावं ठेवली चालतील किंवा बाबा हिने हे मंडळ सोडलं, हे सोडलं, नो प्रॉब्लेम. कारण मला इकॉनॉमी सांभाळायची आहे ना. ते मला उगाच माझ्याकडे हा एक गणपती आहे आणि त्याला मी चिटकून राहीन, मला तो सोडायचा नाही. मी माझं नुकसान करून घेते मागे आणि मी केलंय. मी खिशातनं पैसे टाकलेत त्या मंडळासाठी. फायनली मी म्हटलं हे काही शक्य दिसत नाहीये, इकॉनॉमिकली गणित यांचं जुळत नाहीये आणि वाढवायची लक्षणं नाहीयेत, म्हणून मी सोडून दिलं. आणि आत्ताच्या घडीला जी माझ्याकडे मंडळ आहेत ती खूप अंडरस्टँडिंग आहेत. मग ते ताडदेवचा राजा असो, ते श्री असो किंवा इतरही बाकीची मंडळ आहेत, बोरवली उपनगर असो, काय असो. म्हणजे त्याच्यातनं मला ना फार प्रॉफिट जरी होत नसला तरी माझं नुकसान नाही होत. दे अंडरस्टँड, त्यांनाही कळतं की काय काम असू शकतं. हां, पण एखादं कॅरेक्टर वाढवलं तर ऑब्व्हियसली बजेट वाढणार आहे आणि पैसे त्यांचे वेळेवर येतात. असं आहे. पूर्वी कसं म्हणजे काही मंडळांचं, जुन्या मंडळांचं कसं असायचं, ॲडव्हान्सही नाही आणि पैसे पण तुम्ही 10 फोन केल्यानंतर डिसेंबरमध्ये वगैरे त्याचे चेक येणार आणि जे सफिशियंट अमाउंटही नाही. मग म्हटल्यानंतर आपण नाही असं हे करू शकत. म्हणजे 2 गणपतीचे पैसे आपण 1 गणपती करायला घालवतोय. मग बरोबर. त्याच्यात आपण नुकसान, त्यातून तुम्हाला क्रेडिटही नाही. त्यातून बरोबर. असंही नाही की तुमचं कौतुक केलं जातं. नाही, वडील करायचे ना, तू देतेस तर तुला द्यायलाच पाहिजे. अरे हा कुठला सासूरवास? माझे काही तुम्ही जावई नाही. बरोबर ना, की मी तुमच्यासाठी करू. त्यामुळे मी हे नाही करणार आणि मी खूप स्ट्रॉंग डिसिजन घेते या बाबतीमध्ये, की जिथे आपल्याला कळतं, की समोरची माणसं खूप वेगळी वागतायत, मग मी डायरेक्टच वेगळी वागणार. मग मी डायरेक्ट निर्णयच. मग मी वाट नाही बघत बसत फार गोष्टींची. कारण आपल्याकडे जे आहे, वडिलांनी जे आपल्याला देऊन गेलेले आहेत, ते आपल्याला नाव चालू ठेवायचं आहे, लेगसी चालू ठेवायची आहे. आणि बघ, एखादं मंडळ गेल्यामुळे माझं नाव कमी नाही झालं किंवा मी त्यांना सोडलं. ऑब्व्हियसली तुला ती सगळी स्टोरी माहिती आहे. पण त्यामुळे नाही. उलट ह्या वर्षी माझं खूप छान नाव झालं. म्हणजे हो. जे आपण काम दाखवलं, मग मी त्यांना काम दाखवू शकते, त्यांना काम देऊ शकते ना. मग हा कसा दुजाभाव असतो, की "अरे, ती आम्हाला काम नाही देत, ती फिनिशिंग नाही देत, ते हे नाही देत, ती ते नाही देत." मी त्यांना काम देऊ शकते, तुम्हाला का नाही देऊ शकत? एक असतं ना मंडळाचं खूप नॅगिंग असतं, मध्ये खूप असतं. इरिटेट करणारी माणसं खूप असतात. आणि मग ते एका पॉइंटला असं वाटतं ना, लोकं किंवा कोणीही काहीही विचार केला ना तरी चालेल, पण मला बाबा हे आता माझ्या अंगावर नाही घ्यायचंय. मी फार हे वडिलांनी ओढलेलं ओझं मी नाही माझं पुढे कॅरी फॉरवर्ड करू शकत. मला फ्रीडम पाहिजे. वडिलांचा स्वभाव वेगळा, माझा स्वभाव वेगळा आहे. त्याच्यामुळे माझ्या स्वभावाला साजेसं मला फ्रीडममध्ये जे मंडळ काम करायला देईल, तसं मी काम त्यांना देणार. आणि डेफिनेटली बजेटमध्ये ही सगळी जी आत्ता माझ्याकडे मंडळं आहेत, माघी असो, भाद्रपद असो, खूप छान आहेत. त्यांना टाईम टू टाईम त्यांचं पेमेंट असतं, व्यवस्थित असतं आणि कुठेही मला मानसिक किंवा कुठलाही प्रकारचा त्रास दिला जात नाही. त्यामुळे 2025 माझं खूप छान, सुंदर गेलं, सक्सेसफुल गेलं आणि तसंच त्याच स्पिरिटने 26 मध्ये आपण चाललोय. पण 26ला पण एकच असेल की नाही, माघी मध्ये नाही, तर आपला एकच आहे. भाद्रपदला? भाद्रपदला बघू. आपले आहेत, गुजरातचे पण आहेतच ना. असं आहे. मला माझं त्यांच्याशी पटतं, म्हणजे मला असं वाटतं खूप समजून घेणारी मंडळ आहेत. आपल्याकडे काही जुन्या पण चेहरे आहेत. तर ते कोणाला एक्सेप्ट होणार असेल, तर त्याच्यात गणपती करून देऊ. पण प्रत्येकाने जर माझ्याकडे हाच चेहरा मागितला, तर तो मला देणं शक्य नाही. कारण का हा चेहरा खूप रेअर करायची इच्छा आहे माझी. म्हणजे आपण म्हणतो असं नाही, की बरीच जी 22ला देखील सोडून गेलेली मंडळं होती, 22 नंतर जी गेली होती मंडळं, ती देखील पुन्हा अप्रोच झाली. 23ला, 24ला आताही अप्रोच होतायत. पण मला त्यांना घेण्यासाठी किंवा मला पुन्हा आता त्यांना तो चेहरा नाही द्यायचा आहे. थोडंसं माझं डिसिजन पण आहे, की तुम्हाला जर पाहिजेत मग तुम्ही तो जुन्या चेहऱ्यामध्ये तो एक्सेप्ट करा. खूप आपल्याकडे ट्रेजर्स आहेत विजय खातूंच्या हातचे. ह्या मागचेही खूप विणाधारीचा चेहरा होता. असे बरेच चेहरे, कांदिवली श्रीला देखील तो चेहरा लागलेला आहे. पूर्वी बरोबर. पप्पांनी लावले. तर तसे काही चेहरे आहेत, तर ते तुम्ही एक्सेप्ट करत असाल तर ठीक आहे. पण तुम्ही प्रत्येक वेळेला हाच चेहरा मागाल नाही. हा चेहरा मी आता काही मंडळांना डेडिकेट केलेला आहे.
म्हणजे त्यांचं जे माझ्याशी बिहेवियर आहे, त्यांची जी वडिलांवरची आस्था आहे, स्टुडिओवरची आस्था आहे, ती आपण एका ह्याच्यात ते जरी नाही बोलले तरी आपल्याला त्यांच्या बिहेवियरवरून कळतं असं. त्यामुळे मग मला असं वाटतं मी त्या मंडळांसाठीच तो ठेवलेला आहे. बाकीच्यांसाठी खूप आहेत. वडिलांचे ट्रेजर्स भरपूर आहेत. खजिना आहे चेहऱ्यांचा आपल्याकडे. मग मग तो देऊ तो तो शकतो. एक तो एक मंडळ सोडलं जे तुम्ही सोडलं, हां, तो सोडून जे आधीचे जे गेले त्याच्यामध्ये तुम्हाला असं कुठलं वाटतं का की हे परत यावं? चंदनवाडी. माझी इच्छा तीच आहे. म्हणजे पण डेफिनेटली म्हणजे हे त्या मंडळाचे डिसिजन्स आहेत. हं. आणि मंडळाने ते योग्य वेळेला डिसिजन माझ्याकडून जाण्याचा निर्णय जो आहे. हं. आता हे जे मंडळ आहे हे मी स्वतःहून सोडलं. हं. पण चंदनवाडी हे मला सोडून गेलेलं मंडळ आहे. आणि त्यावेळेला डेफिनेटली खूप काही गोष्टी माझ्याकडून रॉंग घडल्या 2022ला. आणि खूप केऑस होता कारखान्यामध्ये. आणि त्यावेळेला त्यांनी जो डिसिजन घेतला मला सोडून जाण्याचा तो योग्य निर्णय आहे असं मला वाटतं. कारण त्याच्यातनं मी खूप घडत गेले, खूप शिकले. कारण माझ्या जिव्हारी लागलेला घाव आहे चंदनवाडी म्हणजे. कारण वडिलांच्या मनातला गणपती आणि खूप आवडता आणि जवळचा त्यांना त्याच्यामध्ये जसं मी म्हणते ना फ्रीडम एखाद्या आर्टिस्टला लागतं, ते चंदनवाडीला होतं. हो. आणि चंदनवाडी त्यांच्यासाठी म्हणून चंदनवाडीची माझी इच्छा नेहमी असणार आणि नेहमी राहील. म्हणजे आता आमचं पण आहे ना, की आता म्हणजे आता मध्ये कसं झालेलं माहिती आहे, हां. दाखवलं पण एक स्टुडिओवाले आणि शरद आर्ट्सवाले हो. असं हे झालेलं. त्यावेळेला कंपॅरिझन. कंपॅरिझन झालेलं. हं. म्हणजे ते आम्ही पण बोलायचो, की शरद आर्ट्स ज्यावेळेला होतं ना, त्यावेळेला चंदनवाडी नेहमी हा टॉपवरच हो, असायचा. हो, नंतर बाकी सगळे. हो. मग आता जसं तुम्ही हे नाव घेतलं चंदनवाडी, पण हां. कसं आहे, की आता तुम्ही जे काम करतायत आणि चंदनवाडी याच्यामध्ये वास्ट डिफरन्स आहेत. हो, मग हो. ती तयारी आहे का तुमची तशी? म्हणजे हो, चंदनवाडीसाठी नाही हो, बोलत हो. आहे, पण तसं काही काम बॅलन्सिंग देण्याचं. हां. बॅलन्सिंगसाठी हो, तयारी आहे. कारण का बघ, तेव्हाही केलेलीच होती. तेव्हाही 22ला चंदनवाडीचं ज्यावेळेला घटना घडली ती आगमनाला त्यांच्या आणि त्यावेळेला इतरही उभ्या मूर्त्या होत्या. हं. आणि त्याच्यानंतर पुढल्या वर्षीही केल्या आपण 23लाही केल्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला अ, अरुण दत्तेने दिलेलं सोनं म्हणजे अमीनबाई वेल्डर. हं. जे हो. खूप छान माणूस त्यांनी मला गिफ्ट केला असं म्हणायला हरकत नाही. 2022 मध्ये म्हणजे चंदनबाडी गेला आपल्याकडून आणि त्याच्यानंतर अमीनभाई माझ्याकडे आले. त्याच्या 2-3 दिवसांनी. खरं तर ते मला आधी भेटले असते अमीनभाई, तर मला खूप सोपं गेलं असतं वेल्डिंग जॉबसाठी. कारण तुम्ही फार वर जाऊन नाही बघू शकत काय कांड झालेला आहे तिकडे बरोबर. किंवा काय मंच आहे कोणाने, काय कोणी केलेलं आहे हे आपल्याला नाही कळू शकत. ते वेल्डर प्रॉपर पाहिजे तुला, वेल्डिंग करणारा माणूस. कारण सगळी भिस्त त्याच्यावरच असते. आणि आज 4 वर्ष झाली अमीनभाई माझ्याकडे आहेत. आणि खूप छान काम म्हणजे त्यांनी एकदा सांगितलं ना टेन्शन म्हटलं दीदी मग मी निर्धास्त असते. पण तरी आम्ही 10 वेळा तो गणपती बसलेले गणपती हलवतो इतकी चंदनवाडीची भीती आजही आहे माझ्या मनात. पण मग म्हणजे त्या 2 टीम मधलं काय फरक आहे? म्हणजे शरद आर्ट्सची जी टीम होती, जी हां, विजय खातो साहेबांनी घडवलेली हां, आणि ही आता जी तुमची घडवलेली टीम, हां. या दोन्ही टीम मधला एक एक फरक काय आहे? मेंटॅलिटीचा. कारण का त्यांना कदाचित लेडी बॉस नको किंवा माझं ओरडणं नको. अरे मग ओरडू पण नको, मग तुम्ही काम करणारही नाही आणि प्लस तुम्हाला कोण आता ऑब्व्हियसली हं. प्रत्येकाला बिझनेस करायचा असतो. तर माणसं तर तिथनंच उचलणार. हं. माझ्याकडनंच उचललेली माणसं आहेत सगळी. मग कुठेतरी जास्त पैशाचा आमिष आणि दीदी आणि मी ओरडले मग त्यांना ते खूप जास्त त्यांचा इगो हर्ट व्हायचा. मग ते त्यांना तसं आवडायचं नाही. मग मला नाही कळायचं की मी नक्की कुठल्या डिसिजनवरती जाऊ. मग 22 नंतर 23ला मी माझी स्वतःची टीम बिल्ड करत गेले. एक नाही दुसरं ऑप्शन ठेवले. प्रत्येकाला काम देत गेले. आज 2025 आहे म्हणजे कोणी कितीही पिना मारल्या, कितीही ऑप्शन काढायचे प्रयत्न केले तरी ते माझ्याकडे दुसऱ्या टीम ती 2, 3, 4 अशा टीम रेडी आहेत. आणि मुळात मी व्यवहार चांगले ठेवले. मग त्या अ, टीम मधला असं कोण आहे, की जो तुम्हाला हवा असेल असं? किंवा त्याचं अ, काम आवडत असेल? हवा असं नाही, कारण ते प्रत्येकाचा निर्णय आहे त्यांचा. काम मला आजही गावडे काकांचं खूप आवडतं. म्हणजे डेफिनेटली जसे माझ्याकडे राजभाई आहेत. राजभाई मला म्हटलं ना हे जसं अरुणने मला अमीनभाई गिफ्ट केले, तसं निलेश विधातेने मला राजभाई गिफ्ट केले. विधातेने पण मला 2021 मध्ये जेव्हा मी परेल घेतलं होतं, तेव्हा पण त्याने मला खूप जास्त हेल्प केली. म्हणजे तो अगदी माझ्या भावासारखा माझ्या पाठीशी होता. त्यामुळे ते मी कधीच त्याला त्या बाबतीत विसरू शकणार नाही. आणि
त्यावेळेला राजभाई माझ्या कॉन्टॅक्टमध्ये निलेश विधाटेमुळे आले होते. आणि ती व्यक्तीही आज मला वाटतं तेवढीच सेम वर्ष झाली, आमीनबाई सारखीच आज राजभाई माझ्याकडे आहेत. आणि नक्कीच बाकी काही मेन गणपती तर नक्कीच राजभाईकडेच असणार यापुढे देखील. पण बाकी जेव्हा राजभाईंचं शेड्यूल एखादं बिझी असेल किंवा काय असेल, तेव्हा आपण इतर लिखाईवाल्यांना आपण अप्रोच करू शकतो किंवा जे कोणी येणारे उत्सुक असतील त्यांना आपण अप्रोच करू शकतो. पण ही जी जुन्यातली माणसं आहेत ना, ही फॅमिली होती. म्हणजे गावडे बंधू दोघेही, म्हणजे सुनील काका आहेत किंवा रोहित दादा आहे. तर हे ह्यांच्या हाताला तोड नाहीये. खूप छान काम आहे. म्हणजे आज राजबाई मला सेम काम देतात, नाही असं नाही. पण मला असं झालं ना, की त्यावेळेला ते नव्हते माझ्याकडे, ते सोडून गेलेले मला, नाही का. मग आता ज्यांनी माझा हात पकडला आणि आज परत मला जे वर त्यांनी आणलं, त्याच्यामध्ये हे सगळे आहेत. अमीनभाई, राजभाई, जी माझी टीम आहे, जी मुलं माझे सोबत आहेत. तर मी त्यांना सोडून परत मागचे येतात म्हणून मी त्यांचा हात नाही पकडू शकत. हे जे माझ्या सोबत राहिले स्ट्रगलमध्ये, ते माझ्यासाठी पहिली प्रायोरिटी असणार. राजभाई आणि अमीनभाई आणि बाकी माझे इतर जे वर्कर्स आहेत. पण मग बाकी कोण येणार असतील आणि जर मी वास्टमध्ये जाते, खूप जास्त गणपती करते, तर नक्कीच मी त्यांना हाक मारीन, कारण शेवटी माझी फॅमिली होती ती. आणि वडिलांबरोबर त्यांनी तसंच काम केलेलं आहे. रोहितची लिखाई मला खूप जास्त आवडते. शेडिंग गावडे काकांची प्रश्नच नाही. म्हणजे मला आवडतात ते खूप असे ठसठशीत डोळे आणि त्या पापण्या वगैरे, खूप छान काम आहे. त्यांचं काम पण ते तेवढंच फास्ट, अगर तेवढे प्रोडक्शन्स ते हो असतील हो तर. हो हो. त्यामुळे कसं खूप प्रोडक्शन असेल तर नक्कीच, जर तुझा हा प्रश्न आहे तर हे माझं उत्तर आहे की गावडे बंधू मला नक्कीच एनी टाईम आवडतील आणि त्यांचं कामही आवडतं. आणि बाकी तर माझ्यासाठी प्रायोरिटी राजबाई आणि अमीनबाई नेहमी राहते.